तुम्हाला याच्याबद्दल एक माहिती सांगतो. गाईचं किंवा बैलाचं आम्ही चमडं वापरत नाही. चर्मकारमध्ये गाईचं चमडं वापरलं जात नाही. गाईचं चमडं, बैलाचं चमडं हे बॅग वगैरे असं म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये मद्रास फॅक्टरी वगैरे अशा ठिकाणी पर्स पॉकेट कोट वगैरे हे अशा बनण्यासाठी जातं. आणि मुळात गाईचं चमडं किंवा बैलाचं चमडं हे टिकण्यासाठी कणकुर असं नाजूक असतं, ते टिकत नाही. त्याचं जरी चप्पल बनवलं ते लवकर फाटून जाणार. त्या अर्थी गाईचं आणि बैलाचं चमडं म्हणजे वापरलं जात नाही. ते टिकत नाही, वापरतील का? आता विषाराला चमडं असतं तर असतं कसलं, तर असतं म्हशीचं चमडं, म्हशीचं, रेडकूचं. आता काही कारणास्तव आजारी म्हस असली काय असली किंवा रेडकू असलं किंवा आजारी पडला, आता काय आजार येतात काय झालं तर ते काय करतात की बाबा आता कोण चमडीवाला आहेत काय ते चमडे हे करून विल्हेवाट लावून ते पुरून टाकलं जातं. बरोबर. ते चमडे घेऊन आता ते ढोर समाज म्हणून समाज ते रंगाने म्हणून असते, त्याच्यामध्ये पाण्याचे साल हिरडा असं म्हणजे नैसर्गिक काहीतरी जडीबुटी सगळं वापरलेलं असते. साल हिरडा वगैरे आणि त्या पाण्यामध्ये ते 21 ते 22 दिवस त्यांनी बुडवून ठेवलेलं असते. त्याच्यानंतर ते सोकिवलं जातं. ते सोकल्यानंतर ते आम्ही इकडे घेऊन येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून ते कोल्हापुरी चप्पल तयार केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ म्हशीचं आणि रेडकूचं. ते थंडीच्या दिवसात आपली रेडकं भरपूर मारतात. ते कोण काय करतं की नदीत टाकतात, पाण्यात टाकतात, तसं नाही करतं. ते चमडं काढून ते प्रॉपर पुरलं जातं, ते चमडं वापरात घेतलं जातं. असा विषय त्याचा.